अहो खरंच आता जेवणासाठी काय बनवायचं याचं टेन्शनच सोडाल जेव्हा ही झणझणीत शेवभाजी तुम्ही ट्राय कराल, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, सुकं खोबरं आहे ना चांगलं गवळं गवळं भाजून घ्यायचं. मातीच्याच कढईमध्ये तेल, कांदा, लसूण, आलं हे छान मौसूद पडलं की मग घालायचं तंबाट, मीठ आणि चांगलं गरगरीत शिजवून याचं वाटण करायचं. आता पितळच्या डेगचीमध्ये तेल, जिरं, कढीपत्ता, कांदा मिक्स करून मग घालायची महाराष्ट्रीयन चटणी, धणेपूड, जिरेपूड, हळद मिक्स करून पाणी घालायचं. तेल चुटचुटलं की तयार केलेलं वाटण, मीठ घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. मग घालायचं गरम पाणी, चांगली खळखळून उकळी फुटली ना मग घालायची शेव, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि तयार आहे की मंडळी तुमची झणझणीत अशी शेवभाजी. कोणाकोणाला खायची कॉमेंट करून नक्की सांगा. तर बसताय ना मंडळी.